तर्फे आणि काही सामाजिक संघटना कार्यकर्त्यांतर्फे होळीचा सण साजरा केला जातो या ठिकाणी. तसा मूळ उद्देश मागच्या 2-3 वर्षापासून आपण जळगाव पोलीस विभागातर्फे एक उपक्रम राबवतो. त्याच्यामध्ये पोलिसांना कोणतेही सण उत्सव साजरा करायला मिळत नाही. पूर्णपणे त्यांना त्या दिवशी बंदोबस्तात राहावं लागतं आणि सण उत्सव साजरा झाल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आमचे सण उत्सव साजरे होतात. परंतु 2-3 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे जळगाव पोलीसमध्ये की वरिष्ठ अधिकारी जाऊन बंदोबस्ताच्या ठिकाणी असलेल्या पोलिसांना मिठाई खाऊ घालतात आणि कलर लावतात आणि ते परत त्यांच्या ड्युटी सुरू ठेवतात. तसं पोलीस स्टेशनला पण जाऊन आम्ही ते उपक्रम करतो. परंतु यावर्षी उपक्रम करत असतानाच जळगावमध्ये ह्या एरियामध्ये तांबापुरा आणि महादेव मंदिर हे मिक्स एरिया आहे जिथे हिंदू मुस्लिम बांधव राहतात. तर या ठिकाणी MIDC पोलीस स्टेशनने एक वेगळा उपक्रम ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये पवित्र रमजान महिना सुरू आहे आणि धुलीवंदनाचा सण आहे. तर दोन्ही समाज बांधवांना एकत्र बोलवून त्यांनी हा रंगांचा कार्यक्रम ठेवलेला आहे इथं आणि त्याच्याबरोबरच बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना पण आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शांतता सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी जे नागरिक आपल्याला सतत हातभार लावत असतात, सहकार्य करतात, ते सर्व नागरिकसुद्धा इथं सर्व समाजाचे इथं उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस विभागाच्या वतीनं हा प्रोग्राम इथं ठेवलेला आहे. आज हिंदू धर्माच्या सणापैकी सण रंगपंचमी या ठिकाणी MIDC पोलीस स्टेशन यांच्या आणि नागरिकांमध्ये जो वादविवाद असतो हिंदू मुस्लिम, त्या निमित्ताने MIDC पोलीस यांच्या वतीने त्यांच्या संकल्पने संदीप पाटील साहेब आहे यांचा संकल्पनेतून यांचा मॅसेज होता की आपण धुलीवंदन हा स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौकात साजरा करूया. त्या निमित्तानं सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येतील आणि जो या ठिकाणी नेहमी होणारा वाद संपुष्टात यावा याच निमित्ताने MIDC पोलीस यांचे PI संदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम बांधव येऊन रंगपंचमी साजरी करण्यात आलेली आहे. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.